गोवा येथे माजी आमदार त्या ठिकाणी तनपुरे आणि अक्षय खरे एकत्र आरती केली. त्या दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही कधी पण एकत्र येऊ शकतो किंवा कधी पण 240 सरकार आहे, आमचे 10 येण्याची शक्यता असं आहे. 250 होईल, आता आपलंही सरकार आहे असं ते म्हणले. हे सूचक बोलतो त्यांची भाजप प्रवेशाची काय चर्चा हे आहे? पहा, त्यांना कोणी अधिकार दिला असेल त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा याच्यावर भाष्य करायला, तर मग तो अधिकार असेल तर मग ते मांडू शकतात. त्यांना जर अधिकार असेल विलिनीकरणाचा, म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता होता भाजपमध्ये आले की काय मला माहित नाही. म्हणजे अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना, आता ते भाजप समवेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का, असा माझा प्रश्न आहे. कुठेतरी हे सगळं राहुरी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने चाललंय का? नाही, आता काय कोणाला काय वाटलं, कोण भावनेच्या भरात भाषणामध्ये काय बोललं हे आपण कसं सांगू शकतो. त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे. भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. तर ज्याला यावंशी वाटतंय त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली, त्याला घ्यायचं का नाही हा निर्णय घेणारा मुख्यमंत्र्यांचा अधिकार. मुख्यमंत्री पाहतील आणि ठरवतील काय करायचं काय नाही. पण जिल्ह्यात तुम्हाला विचारल्याशिवाय तसं होणार नाही. अरे मला कोण विचारू राहिलं बाबा, मला इथं चहा सुद्धा कोणी विचारणार, मला पक्षप्रवेश कोण विचारून करणार आहे.